जयंत पाटील यांच्यावर टीका करणे इतकी आमदार गोपीचंद पडळकर यांची लायकी नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा इशारा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करणे इतकी आमदार गोपीचंद पडळकर यांची लायकी नाही। त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पात्रतेत राहावं, नाहीतर जशास तसं उत्तर देऊ, असा पलटवार माजी मनपा स्थायी समिती सभापती हरिदास पडळकर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आणि महिला जिल्हाध्यक्ष सुषमा जाधव, राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील, माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी केलंय। यावेळी हायूम सावरकर, मीनाक्षी अक्की, सुरेखा कोळेकर उपस्थित होते। राज्यात भाजपची एकहाती सत्ता असून देखील आमदार जयंतराव पाटील यांच्यावर टीका केल्याशिवाय यांचं राजकारण चालत नसेल तर आमदार जयंतराव पाटील यांच्या नावाचा करिश्मा काय आहे हे दिसून येतं। आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागील काळात आमदार जयंतराव पाटील यांनी मंत्रिपदाच्या काळात सांगली जिल्ह्यासाठी काय केले याचा हिशोब मागितला। त्यांच्या माहितीसाठी तुम्ही ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता त्या जत तालुक्यातील वंचित 65 गावांना विस्तारित मैशाळ योजनेसाठी 6 टीएमसी पाणी जयंतराव पाटील यांनी आरक्षित केलंय। तुम्ही ज्या तालुक्यात राहता त्या अटपाडी तालुक्यातील गावांना पाणी देण्यासाठी टेंबू योजनेतून 8 टीएमसी पाणीसाठा आरक्षित करण्याचा निर्णय आमदार जयंतराव पाटील यांनी घेतला। तुमच्या पडळकर वाडीच्या शेजारी टेंबू योजनेच्या निंबवडे वितरकीचं काम देखील आमदार जयंतराव पाटील यांनी मार्गी लावलं। कृष्णा काठावरील याच नेत्यानं पुराचे वाहून जाणारे 2.5 टीएमसी पाणी दुष्काळी भागाला दिलंय। काल आमदार गोपीचंद पडळकर आणि बाबासाहेब देशमुख यांचा सांगलीमध्ये सत्कार झाला आणि या सत्कारासाठी बहुसंख्य लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। राज्यामध्ये भाजपची एकहाती सत्ता असताना प्रत्येक सभेमध्ये जयंत पाटील साहेबांवरच का बोलावं लागतं हा एक संशोधनाचा विषय झालेला आहे। जर जयंत पाटील साहेबांच्या बोलल्याशिवाय राजकारण चालत नसेल तर मग काय दुर्दैव आहे असं म्हणावं लागेल। मग त्यांनी बोलायचं असेल तर बोलावं, म्हणजे जयंत पाटील साहेबांचा करिश्मा किती मोठा आहे यावरून लक्षात येते की प्रत्येक सभेत जयंत पाटील साहेबांवरच बोलावं लागतं। आता गोपीचंद पडळकर साहेबांनी सांगितलं की ज्यावेळेला पालकमंत्री जयंत पाटील साहेब होते त्यावेळी त्यांनी काय केलेलं नाही, मंत्रिपदाच्या काळात काय केलेलं नाही, हा हिशोब जर सांगायला लागला तर 2 दिवस पुरणार नाही तेवढं जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी काम केलं आहे। त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, ते ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्यामधील त्या तालुक्यातील 65 गावांना विस्तारित मैशाळ योजनेसाठी 6 टीएमसी पाणी जयंत पाटील साहेबांनी दिले होतं आणि ज्या तालुक्यात ते राहतात आटपाडी तालुक्यामध्ये त्या गावांना पाणी देण्यासाठी टेंबू योजनेतून 8 टीएमसी पाणीसाठा आरक्षित करण्याचा निर्णय जयंत पाटील साहेबांनी घेतला होता, हे त्यांना आठवण करून द्यावं लागेल। फक्त पडळकरांच्या शेजारी टेंबू योजना निंबावडे वितरकाचे काम देखील आमदार जयंत पाटील साहेबांनी मार्गी लावले होते। कृष्णा काठावरील याच नेत्याने पुराचे पाणी वाहून जाणारे 2.5 टीएमसी पाणी दुष्काळ भागाला दिले होते। आता एवढं सगळं दुष्काळ भागाला करून फक्त जयंत पाटील साहेबांच्यावर टीकाच करायची म्हटलं आणि वरच्या नेत्यांची शाबासकी मिळवायची म्हटलं तर हे काही चुकीचं आहे। हे त्यांना बरं वाटत असेल पण सामान्य जनतेला लोकांना देखील हे पटत नाही। तुम्ही आता निवडून आलेले आहे, तुम्ही चांगलं काम करा, तुमची महाराष्ट्र सत्ता आहे, आमची काही तक्रार नाही, पण दर्जा सोडून लेवल सोडून जे जयंत पाटील साहेबांवर टीका होते हे चुकीचं आहे। मग आम्हाला पण देखील उद्या त्याच पद्धतीनं बोलावं लागलं तर मग वाईट वाटून घेऊ नका। ही लोकशाही आहे, लोकशाहीत कोण काय पण बोलू शकतं, याचा अर्थ तुम्ही काय पण बोलणार आणि सगळ्यांनी ऐकून घ्यायचं हे मात्र ह्यापुढे होणार नाही। त्यामुळं आपल्या विकासाच्या कामातून तुम्ही तुमची ताकद दाखवा। कोयता तुम्ही शेतकऱ्या तिथल्या लोक जी कोयता घेऊन ऊस तोडी जातात तो कोयता बंद करणार आणि तिथल्या लोकांना रोजगार देणार आहे, त्यासाठी ताकद खर्च करा। अशी वेगवेगळे तुम्ही आश्वासन तिथल्या लोकांना दिलं आहे त्यासाठी ताकद खर्च करा आणि विनाकारण जयंत पाटील साहेबांवर बोलू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे।